आरती 21 गुरुवार केलेस. आज शेवटचा गुरुवार, व्रताचं उद्यापन. कसं वाटते ग? खूप प्रसन्न वाटतंय. अगं महाराजांना आंबाडीची भाजी आणि भाकरी आवडायची ना, म्हणून तोच नैवेद्य दाखवणार आहे मी महाराजांना. आणि गोडाचा शिराई केलाय. 21 गुरुवार केले मी. पण खरं सांगू श्रेया, आपण काहीच करत नसतो. महाराजच आपल्याला बुद्धी देतात. त्यांना जे हवंय ते आपल्याकडनं करवून घेतात. आता बघ ना, 12व्या गुरुवारी मला अचानक अशक्तपणा जाणवायला लागला. सासूबाई म्हणाल्या की उपवास सोडून दे. तुला बरं वाटायला लागलं की पुन्हा धर उपवास. महाराज काही रागवणार नाही. पण मी काही उपवास सोडला नाही. मनोमनी महाराजांची प्रार्थना केली. पोथीचं पारायण करायला बसले आणि अशक्तपणा जाणवेनासा झाला. आश्चर्यच आहे. त्या दिवशी सोनालीच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही घरी आलात म्हणून मला गजानन महाराजांविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली. हे अध्यात्म वगैरे सगळा भंपकपणाच वाटायचा मला. म्हातारपणी वेळ घालवण्याचा मार्ग असंही वाटायचं. पण आता कळतंय, अध्यात्मालाही शास्त्रोक्त आधार आहे. अध्यात्मामुळे समाजाचं प्रबोधनही होऊ शकतं. हे तू सांगितलेल्या महाराजांच्या गोष्टीवरून दिसून आलं. अरे श्रेया, दादा कसे आहात? बरं आहे. आज लवकर घरी? हो, हिने व्रत केलं होतं, त्याचं उद्यापन आहे ना आज. म्हटलं जरा लवकर घरी जाऊ, हिला थोडी मदत करू, तेवढंच मलाही पुण्य मिळेल. नाही ते तर मिळणारच, कारण हे सगळं मी तुमच्या सगळ्यांसाठीच करते ना. श्रेया, संध्याकाळी समीरला आणि सोनालीला घेऊन ये प्रसादाला. हो येणारच. अगं हो, आपल्याला त्या आमच्या फर्म मधले साने आहेत ना, त्यांनी सोमवारी बोलवलेलं आहे. त्यांनी ते उद्यापन करणार आहेत 16 सोमवाराच्या व्रताचं. त्याला मिहुण म्हणून बोलवलंय. नक्की जाऊया आपण. काय हो, काय झालं? काय नाही ग, सानेंनी महाडिकांना सुद्धा आपल्यासारखं बोलवलं होतं. तर महाडिक म्हणाले मी येणार नाही. का? तर म्हणे माझी गणपतीवरती श्रद्धा आहे, शंकरावरती नाही, म्हणून मी येणार नाही. अरे देव. हो ना, मी त्यांना सांगितलं की अहो महाडिक, आपली श्रद्धास्थानं वेगवेगळी असली ना तरी शेवटी ईश्वर एकच आहे ना. मी महाराजांनी बाळकृष्ण बुवांना ह्या गोष्टीचं प्रत्यंतर कसं आणून दिलं तेही त्यांना सांगितलं. ते नाही तर नाहीच पटे त्यांना. हे बाळकृष्ण बुवा कोण? ऐक मग. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय 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 राम, श्रीराम जय राम 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 जय जय राम. स्वामी, या शरीरात बळ आहे तोपर्यंत माझ्या हातून आपली सेवा अशीच घडू दे, अशीच घडू दे. तुमच्या श्वासात आमचा श्वास मिसळून जाऊ देत. पुतळा, माझं मन मला नक्की सांगते, महाराजांच्या चरणी हा देह अर्पण केल्यानंतर आपण वैकुंठात जाऊ. तिथं महाराजांचं दर्शन आपल्याला नक्की घडेल. जय जय रघुवीर समर्थ. स्वामींची या गावा जावे, स्वामींच्याच पायी राहावे, स्वामींचेच गुण गावे स्वामी माझा. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. पुतळा, आजवर आपण दर दास नवमीला न चुकता सज्जनगडावर जाऊन समर्थांचं दर्शन घेत आलो. पण आता या वर्षी ते शक्य होईल असं वाटत नाही. शरीर साथ देत नाहीये. अहो, नाही जाता आलं म्हणून दुःख का करून घेताय? स्वामींनी स्वतः तुम्हाला दृष्टांत देऊन सांगितले ना की या दास नवमीला ते स्वतः आपल्या घरी येतील. स्वामी आपला शब्द पाळणार नाहीत असं वाटतंय का तुम्हाला? नाही नाही, स्वामी आपला शब्द नक्की पाळतील. पण पुतळा,
अगं मुखात रामनामाचा गजर करत सज्जनगडाची वाट चालण्यात काय आनंद असतोय. हो ना. अगं ऊर भरून येतो. कधी जाऊन एकदा महाराजांच्या चरणावर डोकं ठेवतो असं होऊन जातं ग. बरोबर आहे. राम 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 जय जय राम या हं? राम श्रीराम जय जय राम. रामा बसा. राम श्रीराम जय जय राम. समर्थाची या दारी आलो, कृपा आशीर्वादाने धन्य झालो. आज रामनवमी. स्वामी राया, दरवर्षी या दिवशी येऊन तुझ्या समाधीचं दर्शन घेतोय, रामनवमी साजरी करतोय. हा नियम आम्ही दोघांनी आजवर मोडलेला नाही, पण आता शरीर थकलंय. पुढल्या वर्षी यायला जर जमणार नसेल तर जीवन व्यर्थ आहे. हो स्वामी, त्यापेक्षा आमचे डोळे मिटलेलेच बरे. तुमचा सहवास लाभणार नसेल तर जगण्यात रामच उरत नाही. खरंय, वयोमानाप्रमाणे हा देह आता व्याधिग्रस्त झालाय. तेव्हा स्वामी राया, तुझ्याच पायी आम्हा दोघांनाही आता मोक्ष दे रे. अनुदिनी अनुतापे तापलो राम राया, तुझं विण क्षीण होतो, धाव रे धाव आता. मी काय म्हणते, आपण दोघांनी इथंच राहूया का? हं? नाहीतर माघारी जाण्यात काही अर्थच नाही. आपलं मन या गडावर स्वामींच्या समाधीपाशीच घुटमळत राहणार ना. खरं, तू म्हणतेस ते अगदी खरं आहे. स्वामी राया, स्वामी राया, आम्हाला इथंच राहायची अनुमती दे रे बाबा, अनुमती दे. राम श्रीराम जय जय राम, राम श्रीराम जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ. कृष्णा, कृष्णा, जय जय रघुवीर समर्थ. स्वामी आपण? कसा आहेस बाळकृष्णा? स्वामी, शरीरानं आता खूप थकलोय हो मी. पुन्हा सज्जनगडावर आपल्या दर्शनासाठी यायला जमेल असं वाटत नाही. अरे, असं हताश होऊन कसं चालेल? अरे, हा देह नश्वर आहे, पण आत्मा अमर आहे. आणि तू चिंता करू नकोस. या देहाला कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ नकोस. तुला सज्जनगडावर यायला जमलं नाही तर नको येऊस. येत्या रामनवमीला मी तुझ्या घरी येणार आहे. तेव्हा तुझ्या घरात माझा उत्सव साजरा कर. महाराज, जय जय रघुवीर समर्थ. स्वामी, स्वामी आपण माझ्या घरी येणार? स्वामी, दासनवमीचा उत्सव साजरा करायचा तर सगळं व्यवस्थित पार पाडायला हवं. आपल्याला मुलबाळ असतं तर त्यांची तरी मदत झाली असती, पण आपण झाडावरच्या वाळलेल्या पानासारखं कधी गळून पडू सांगता येत नाही. होय हो, हा 9 दिवसाचा उत्सव आपल्याला झेपेल ना? आजोबा कसे आहे? कसे आहे आजी? बरी आहे बाळा, बरी आहे. अगं आपल्याला मूल बाळ नसलं म्हणून काय झालं? हा आहे ना नातवासारखा. येशील ना मत्तीला आमच्या? हो नक्की येशील बाळा. हो, काय करायचे मदत ते सांगा. अरे, यंदा दास नवमीला सज्जनगडावर जायला जमणार नाही.
तेव्हा दासनवमीचा उत्सव घरातच साजरा करण्याचा मनोदय आहे बरोबर आहे, आमचा. हो. हं? तेव्हा येशील ना मदतीला? हो, यातच मी माझं भाग्य समजेन. जय 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 रघुवीर रघुवीर समर्थ. समर्थ. आपलं पूर्वसुकृत फळाला आलं. गजानन महाराजांसारखी गुरुमावली लाभली आपल्याला. मी काय म्हणतो, महाराजांना सगळ्यांच्या मनातल्या इच्छा कळतात आणि ते सगळ्यांच्या मनातली इच्छा पूर्ण देखील करतात. माझ्या मनातली इच्छा कळेल का ग महाराजांना? अहो कळेल की. आपलं मन शुद्ध आहे. जिथं भाव तिथं देव. 2 वेळच्या अन्नाची कमी नाही आपल्याला, पण चांगली नोकरी पाहिजे. मुन्सिफीच्या हुद्द्यावरची नोकरी जर मला मिळाली तर देव गजानन महाराज पावलं म्हणायचं आपल्याला. माऊलीच्या दर्शनाला शेगावी जायचं म्हणतो मी. अहो मग जाऊन या की. उद्याच निघतो. मी ऐकलंय महाराजांना चून भाकर लय आवडते. देशील का ग महाराजांसाठी बांधून? वय गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. अरे छान छान. आजी, आजोबा, उत्सवाची सगळी तयारी झालेली आहे. बाळा, किती करतोस रे आमच्यासाठी? अहो मी काहीच करत नाहीये, इतकं तुम्ही केलेत माझ्यासाठी. मी शेजारच्या घरात राहत असलो तरी तुम्ही मला वाढवलत, माझ्यावर संस्कार केलेत. अहो तुम्ही मीच नाही, बाळापुरातल्या प्रत्येक मुलाकडे तुम्ही स्वतःच्या पोटच्या मुलासारखं पाहिलं, त्यांच्यावर प्रेम केलं. त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी इतकं केलं तर त्यात काय मोठंसं. आणि हो, हा दासनवमीचा उत्सव फक्त तुमचा नाही, तो आमचाही आहे. आणि हो, समर्थांची ओळख दासबोधाच्या माध्यमातून तुम्ही संबंध बाळापुराला करून दिलीत, त्यासाठी बाळापूर सदैव तुमचं ऋणी आहे. कल्याणा, हो आजी, मंडळी कामाला लागलेली आहेत, उत्सवाची सगळी तयारी झालेली आहे. आणि हो, या उत्सवात सारा गाव सहभागी होणार आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांची इच्छा आहे तेव्हा सगळं चांगलंच होणार. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. नामाचा महिमा जाणो शंकर, जना उपदेशी विश्वेश्वर. वाराणसी मुक्तिक्षेत्रे रामनामे करोनिया. उफराट्या नामासाठी वाल्मिक लागला उठाउठी. भविष्य बदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे. हरिनामे प्रल्हाद तरला, नाना आघातापासून सुटला. नारायणे नामे पावन झाला अजामेळ. जय जय रघुवीर समर्थ. चला, पहिला दिवस योजल्याप्रमाणे व्यवस्थित पार पडला. पारायणी झालं. कल्याण होता मदतीला म्हणून हे सगळं होऊ शकलं. बरं खरंय. कल्याणाच्या जोडीला बाळापुरातील इतर लोकांनी सुद्धा मला विचारलं, बाळकृष्ण बुवा, यंदा सज्जनगडावर तुम्ही जात नाही, घरातच दासनवमी साजरी करताय, तेव्हा काही मदत लागली तर आम्हाला सांगा, म्हणजे समर्थांच्या चरणापाशी आपली सेवा रुजू होईल. एवढं सगळं छान होतंय, पण तुमच्या चेहऱ्यावर समाधान मला दिसत नाहीये. कसं दिसणार? स्वामीने अजून दर्शन कुठं दिलंय? देतील हो. आज तर उत्सवाचा पहिला दिवस आहे. अजून दासनवमीचा दिवस उजाडायला 8 दिवस बाकी आहे. तोपर्यंत समर्थ नक्की दर्शन देतील. याच क्षणाची मी डोळ्यात प्राण आणून वाट बघतोय. हे कशासाठी? पहिला दिवस, पहिली सुपारी. स्वामी केव्हा दर्शन देतात कोणास ठाऊक. स्वामींनी दर्शन दिले ना की त्या गुरुमाऊलीला मी माझ्या हाताने लाडू भरवणार आहे. असं भरवा भरवा. हा स्वामी, जय जय रघुवीर समर्थ.
श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय जय राम. महाराज मला वाचवा महाराज, मला वाचवा. काय करून आलास ते आम्हाला कळत नाही का? महाराज चोरी करून आलास, आता तुरुंगात जावं लागेल म्हणून आमच्याकडे आलास? महाराज माझी चूक झाली महाराज, माझ्या हाताने गुन्हा झाला, मला वाचवा. शक्य नाही. मरा मरा म्हणताना वाल्याच्या मुखातून रामनामाचा जप झाला. नामस्मरणानेच वाल्याचा वाल्मिकी झाला. नामस्मरणाचं महात्म्य जाणून घेतलंस तरच तुझा उद्धार होईल, नाहीतर विनाश अटळ आहे. चल दूर हो, आम्हाला वाट सोड, आम्हाला बाळापूरला जायचं आहे. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. घालता जीवाने धाव घेते गजानन प्रगटते भक्तांसाठी कोठल्याही रूपातून धुन लागता नामाची, धुन लागता नामाची लाभे अपार हे सुख शेगावीचे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम. समर्थ, बाळकृष्ण बुवांना दिलेला शब्द खरा करून दाखवा. अन्यथा हे अन्न पाणी त्यागतील. यांच्या मनातील श्रद्धा ओळखा, यांच्या मनातील श्रद्धा ओळखा. समर्थ कल्याण, जी, लोक भोजनासाठी ताट काढलेली आहेत. बुवांना समजवा. रामदास स्वामींच्या मूर्तीला नैवेद्य दाखवून घ्या. बुवांनी मोठ्या भक्तिभावाने आतापर्यंत हा उत्सव पार पाडला आहे, त्याला गालबोट लागता कामा नये. इतका वेळ तुम्ही श्रद्धेने उत्सवात सहभागी झालात, आणखी थोडा वेळ द्या. समर्थ बाळकृष्ण बुवांना नक्की दर्शन देतील. अहो, बुवांना भास झाला वाटतं मागल्या खेपेला. मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणतात ना, तसंच झालं असणार. नाही हो ताई, तसं काही नाहीये. कल्याण, जी, त्यांना सांग रामदास स्वामी माझ्याशी कधीही खोटं बोलणार नाहीत. मी घरी येतो असं खोटं सांगून मला तोंड घशी पाडणार नाहीत. त्यांचा स्वामींच्यावर विश्वास असेल त्यांनी इथं थांबावं, आणि ज्यांचा विश्वास नसेल त्यांनी जावं. असंच ना? जय जय रघुवीर समर्थ.